खूप नमस्कार. माझ्या इंडियन मॉम्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण थंबनेलवर पाहिलेच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तर आज आपण गणपती बाप्पासाठी जो प्रसाद बनवणार आहोत तो आहे मूग डाळीचा शिरा. तर मूग डाळीचा शिरा त्यासाठी आपण मूग डाळ घ्यायची आहे 1 ते 2 कप. त्यानंतर ती स्वच्छ धुवून त्यात पाणी ओतून आपण ती भिजत घालायची आहे 4 ते 5 तास. ते भिजून झाल्याच्यानंतर ती मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आहे. आणि त्यासाठी जे साहित्य आहे ते आपल्याला लागणार आहे जे घरात अवेलेबल आहे ना तेच घ्यायचं आहे. तर ते साहित्य आहे तूप, दूध, साखर, वेलची पूड, थोडंसं मीठ. ठीक आहे. आता कढई गरम करूया. कढईमध्ये तूप टाकून घेऊया. त्यानंतर जी आपण पेस्ट बनवलेली आहे ना मूग डाळीची, तर ती पेस्ट आपण त्यामध्ये टाकून ती सतत हलवत राहायची आहे. ठीक आहे. आता ही पेस्ट आपण टाकलेली आहे कढईमध्ये. आता ते सतत हलवत राहायची. बघा बरं पाणी जरा आटलेलं आहे त्यामधले. त्याचा सतत हलवत राहिल्याने कसं त्याचा उग्र वास कमी झाला पाहिजे. 10 मिनिटं आहे ना, ते गॅसचा जो फ्लो आहे ना तो मीडियम ठेवायचा आहे आणि त्यामध्ये छानपैकी हलवत राहायचं सारखं. ठीक आहे. पाहू शकता तुम्ही आता त्यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि रवा म्हणजे ते त्याचं जे स्ट्रक्चर आहे ना टेक्स्चर ते एकदम रव्यावानी दिसलं पाहिजे. ठीक आहे. वासही त्याचा जो उग्र वास आहे तोही गेला पाहिजे. तोपर्यंत ते भाजत राहायचं चांगलं. करायलाही खूप सोपं आहे आणि टेस्ट तर खूप छान लागते. त्यामध्ये तुम्ही खवासुद्धा घालू शकता. तर आता खवा अवेलेबल नव्हता माझ्याकडे त्यामुळे मी नाही टाकलेला. आणि जर तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स असेल, काजू, बदाम जे काय असेल तर तेही तुम्ही टाकू शकता त्यामध्ये. त्यामुळे अजूनही छान लागणार आहे. ठीक आहे. आता मी साखर टाकलेली आहे. साखर टाकून आता ते छानपैकी हलवून घेते. थोडीशी मेहनत असते त्याला सतत हलवत राहायची. पण एकदा जर बनला ना इतका छान लागतो ना, आपला जो रव्याचा शिरा आहे ना त्याच्यापेक्षाही खूप छान लागतो हा. शिजून द्यायचं त्याला मंद आचेवरती. जास्त फास्ट गॅस करायचा नाही. थोडं झाकण ठेवूया आपण थोडा वेळ. म्हणजे वाफेने तो पटकन शिजेल. आता मी ती वेलचीची पूड करून घेतलेली आहे साखर टाकून. तर ती आपण त्यामध्ये टाकूया.
शकता तुम्ही आता आपण त्यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे. थोडं हलवून घ्यायचं. त्यानंतर आता आपण दूध टाकूया. दूध टाकल्यानंतर छान हलवून घ्यायचं आहे. आपला शिरा आता बनत आलेला आहे. त्याचा वास पण जो उग्र वास येतो ना तो पूर्ण गेलेला आहे आणि त्याचं जे स्ट्रक्चर एकदम रव्यासारखा रवाळ दिसत आहे. म्हणजे आपला जो मूग डाळीचा शिरा आहे तो बनवून तयार झालेला आहे. पाहू शकता खूप छान दिसतो आणि टेस्टला पण खूप छान लागतो. हा शिरा मुलांच्या वजन वाढीमध्ये पण उपयोगी ठरेल.